आता बघूयात मुंबई पुण्यातल्या टॉप 9 घडामोडी। तिन्ही रेल्वे मार्गांवर उद्या मेगा ब्लॉक, अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी मेगा ब्लॉक। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगा ब्लॉक। पश्चिम रेल्वेवर सांताक्रूज ते गोरेगाव अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक असेल। येत्या आर्थिक वर्षात म्हाडा राज्यामध्ये सुमारे 13,012 घरं उभारणार। 2026 ते 27च्या अर्थसंकल्पात 10,585 कोटींची तरतूद। यामध्ये एकट्या मुंबईत 2,538 घरांचा समावेश। देशातील पहिली बंद दरवाजांची नॉन एसी लोकल मुंबईत धावणार, तर बंद दरवाजांची नॉन एसी लोकल मध्य रेल्वेच्या प्रवाशांच्या सेवेत धावणार। पुढील 2 दिवसात विशेष लोकल मुंबईतील कुर्ला कारशेडमध्ये दाखल होण्याची शक्यता। सँड किंग सर्कल आणि अंधेरी सबवेमधील पाण्याचा निचरा करण्यासाठी पालिका अत्याधुनिक मशीन्सचा वापर करणार। पावसाळ्यामध्ये नागरिकांचा त्रास कमी होण्यासाठी प्रशासनाचं विशेष नियोजन। जुलै महिन्यानंतर मुंबईकरांची पाण्याची चिंता वाढणार। पालिकेची राज्य सरकारकडे वैतरणात लावतनं 2,37,00,000 दशलक्ष लिटर पाण्याची मागणी, तर पाणी न दिल्यास 1 मे पासून 10% पाणी कपात लागू करण्याचाही इशारा। पुणेकरांवर पाणी कपातीचं संकट, आठवड्यातनं 1 दिवस आणि दिवसात पाणी पुरवठा करण्याचा प्रस्ताव। जलसंपदा विभागाचा महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्यासमोर हा प्रस्ताव। संभाव्य दुष्काळ सदृश परिस्थिती पाहून पाणी कपातीचा निर्णय घेण्याची शक्यता। पुणेकरांचा मिळकत कर भरण्यास आता जोरदार प्रतिसाद, तर 10 दिवसात सुमारे 72 कोटींचा मिळकत कर महापालिकेच्या तिजोरीत जमा। नागरिकांना सर्वसाधारण करामध्ये 5 ते 10% सवलत दिली। पिंपरी चिंचवडमध्ये भूंकर चौकात फुटपाथवर थार गाडी चढवत तरुणाची स्टंटबाजी। व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, तर बाकड पोलिसांकडून आता तरुणाला समज। पिंपरी चिंचवड शहरातील पोलीस दलामध्ये नव्यानं 8 चारचाकी आणि 42 दुचाकी मिळाल्यात, तर नव्या वाहनांमुळे पोलीस यंत्रणा अधिक गतिमान होणार। नागरिकांना जलद आणि प्रभावी सेवा देणं यामुळे शक्य होणार।